आता माझी सेवा सुरू झाली आहे. तिकडे गप्पा मारत बसते. बिचारी मावशी एकटी काम करते. तर बोलतोय ती प्रोफेशनल ब्लॉगर आहे. शेवटी ज्याचं त्याच्या घरचं ज्याला त्यालाच माहित. हॅलो फ्रेंड्स, गुड आफ्टरनून. कारण आता गुड मॉर्निंगची तर वेळ राहिलेली नाहीये. बापरे, बघा 1 वाजलेत. 1 कुणाला दिसतंय का? आणि आमच्या घरात खूप काम पडलंय आणि आज मला मावशीकडे सुद्धा जायचंय. आणि आज माझ्या घरात माझी आजी पण येणार आहे. सो आता इथून पुढे तुम्हाला आजीचे व्लॉग्स बघायला भेटतील. आज मी ना मावशीकडे जाणार आहे खूप दिवसाने. तिने बोलवलंय. ती मला बोलली इशू कधीच येत नाही, घरी येत जा ग, जवळ राहते मी एवढ्या. मग म्हटलं चला जाऊन येऊ मावशीकडे सुद्धा. आशुतोष तो बाहेर चाललाय. तो आणि पप्पा मिळून आजीला आणायला चालले. म्हटलं की तोपर्यंत मावशीकडे जाऊन पण येते, कारण परत मग आजी आल्यावर कुठे जाता नाही येणार. सो आजचा तुम्ही ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा रे, करा प्लीज. सो फायनली मी मावशीच्या घरी जायला रेडी झाले आहे. जीन्स टॉप घातलाय. हा जीन्स टॉप तुम्ही सगळ्यांनी पाहिलेला आहे. आणि नेमकी मी बाहेर पडायच्या टायमाला पाऊस पडतो. हे बघा, पाऊस पडायला सुरुवात झाली. तुम्हाला दिसतोय की नाही? हा दिसत असेल. दिसतोय, मला दिसतोय. सो पाऊस पडतोय, पण बघू आता हा पाऊस कधी थांबतो. कारण माझी मावशी पण खूप लांब राहते. तिला वाटते ती जवळ राहते, पण ती खूप लांब राहते. तिच्या बिचारीचा मला फोन आला होता की वडापाव बनवून झाले, कधी येतेस तू, गरम गरम टाकते तू आल्यावर. म्हटलं बाई येते. सो मी केसांना ना दही आणि बेसन पीठ लावलेलं, त्याच्यामुळे मी आज त्यांना काही शॅम्पू वगैरे केलेलं नाही. आता उद्या मला त्यांना तेल लावून चांगलं शॅम्पू वगैरे करायला लागेल. सो लेट्स सी व्हॉट हॅपन्स. मी हा जो माझा वेल्वेटचा ड्रेस आहे तो मावशीच्या मुलीसाठी घेऊन चालले. आणि मी जेव्हा दिल्लीला गेले होते ना, तेव्हा हा ड्रेस पीस घेऊन आले होते. सो आता मी हा माझ्या मावशीसाठी घेऊन चालले. सो आता हे एवढं सगळं या बॅगेत भरते. आणि हा पण मी दिल्लीवरून आणलेला एक ड्रेस आहे, जो मला फिटिंगला टाकायचा आहे. माझी मावशी मशीन म्हणजे तिच्याकडे मशीन आहे. ती तिचंच, म्हणजे कोणाच्या ऑर्डर्स नाहीत घेत. तिने तिच्यासाठी ठेवली फक्त. तिला म्हणते बाई तेवढ्या एका ड्रेसला टिप मारून दे मला. आणि हे तिच्या मुलीसाठी घेऊन चालले आणि हे तिच्यासाठी घेऊन चालले. आता एवढ्या दिवसांनी चालले तर काहीतरी खायला पण घेऊन जाऊ, कारण मी सारखी सारखी जात नाही, खरंच जात नाही. हे लांब आहे ना, आणि जॉबमुळे वगैरे काही टाइम नसतो खरं म्हणजे. त्याच्यामुळे जाण्याचा प्रश्नच नाही. सॅटर्डे संडे ब्लॉग हे ते सगळं चालूच असतं. घरात जरा वेळ सगळं, त्याच्यामुळे काही जमत नाही. सो घेते हे सगळं, भरते मी पटापट. हे बघा, ही आमच्या मावशीची सोसायटी आहे. इतकी गार हवा सुटली, मी काय सांगू. जरा हे गावातल्या एरियात आहे, त्याच्यामुळे पण इतकं ट्रॅफिक लागलं की म्हणजे असं वाटतं की जवळ आहे, पण जेव्हा गाडी चालवतो तेव्हा काहीच जवळ वाटत नाही. खतरनाक इतक्या मोठ्या गाड्या, बाबा बाबा, असे ते मोठे डंपर वगैरे असतात ना, ते असं काहीतरी होतं. चला आता चल ना. उघड आलीये. हा खेच. दुसरे असेल. चल, हे किती सुंदर आहे ना गॅलरी. मी तर इथे जेवायला बसल. हे बघा, बाजूला अशी सगळी शेती आहे. मला मोठ्या गॅलरी खूप आवडतात. ते बघा, त्या घरात तुम्ही दिसते का तुम्हाला मी? हे बघा दिसली. तो बोलतोय ती प्रोफेशनल ब्लॉगर आहे. बस, मला एवढंच बस. तू काय बरं फोडते का काय? तो म्हणतोय दीदी प्रोफेशनल ब्लॉगर आहे. आता माझी सेवा सुरू झाली आहे. माझ्या आवडीचे वडापाव वगैरे काय काय बनवून ठेवलं, म्हणजे वडे तळायचे. मावशीचं घर आहे. एकदम शांत वाटतंय मावशीच्या इथं, खूप शांत. बाहेर तर किती शेती आहे बाबा, असं भारी एकदम भारी वाटतंय. त्यांनी इकडे पॅसेज पण तिला ऍक्च्युली खूप मोठा आहे. ती करती वडापाव. हा, ऐ तुझं नाव काय? सार्थक. दीदी तुझं?
हे सगळे माझ्या मावशीचे मुले आहेत आणि काका आम्हाला त्यांची गॅलरी दाखवते. हे माझ्या मावशीचे मिस्टर काका माझे आणि त्यांचे फ्रेंड आहेत. अच्छा भाऊ आहेत का सखे? अच्छा ओके, मला वाटलं मित्र आहे. सगळं जेवण घेतलंय आता जेवायला आणि सगळे तिकडे गप्पा मारत बसतात. बिचारी मावशी एकटी काम करते. मावशी, मी त्यांना सांगते बिचारी मावशी एकटी काम करते. मी बसते खायला कारण मला वडे अजिबात थंड आवडत नाही. काय झालं? अच्छा केचप घेते ती. मावशीने चटणी पण बनवली. मला हिरवी मिरची असली तर चटणीची काही गरज नाही पडत. ठीक पण आहे. पाव त्याच्यात काय डाळ भात आहे का? मला जगमाई मला तर लय आवडत लई. हा मावशीने वालाचे वगैरे केलेत, मला लय आवडत. मी खाते ना वडापाव खाऊन झालं मावशीचं सगळं काम झालंय करून. बिचारीने लय स्वयंपाक केला होता ना म्हणून मी तिला भांडी घासून दिली फक्त. तरी तिला किचन पुसायला लागलाच. आता शेवटी ज्याचं त्याच्या घरचं ज्याला त्यालाच माहित. काका वगैरे सगळे निवांत बसले. मजा आहे. मावशी ना असं जरा गावाकडच्या एरियात राहतो ना, त्याच्यामुळे इकडे इतकं भारी वातावरण आहे. बघा ना लिटरली पावसाचं वातावरण झालंय. मावशीला माझ्या मम्मीला झाडांची सवय. मावशीने कपडे वाळत घातलेत. तिकडे तुम्हाला दिसते की नाही काय माहित, पण आहे ना पपया खूप आहेत. पपई आहे. हा पपईच आहे बहुतेक ते. हा पपईच आहे. मावशी त्या पपयाच आहेत ना ग सगळ्या? छान दिसते. अगं ते पडेल ना. गाडी कुठे आहे ग तुमची? त्या साईडने तिकडनं दिसते का? हा 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 दिसली तीच आहे ना खाली. हा जाताना दाखवतो तुम्हाला, आता नाही. मला असं कपाट खूप आवडतं. म्हणजे हे स्लायडिंग वाला आहे म्हणून आवडतं. पण माझ्या मम्मीचं म्हणणं आहे की इथं घाण अडकली की मग परत ते खराब होतं, है ना? होतं का नाही सांग? हे डोलू मला मारू नको. हा कोण आहे? तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. त्यांनी मगाशी त्याचं नाव सांगितलं होतं. आता ते सांगतील आपल्याला. बघा हा ब्लॉग बघ. पण याच्या आधी अजून एक येणार आहे, मगच हा येणार आहे. मी मावशीसाठी एवढी टिप मारायला कपडे आणलेत. बिचारे आता परत काम करणार आहे. मी मस्त पैकी इकडे बसले. खरंच खूप वातावरण छान, लय थंड वाटतं अगं मावशी इकडं. हे कुठलं झाड आहे ग? तू याच्यात ते हे टाकलं का खत? हा 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 मोगरा आहे का? अच्छा, पण वास येतो का मोगऱ्यासारखा? अच्छा, पण इकडं खूप थंड हवा आहे. तिकडं तर बैल आहे बाई. तर बैल आहे. आता याच्यात दिसतो की नाही काय माहिती. हा दिसतोय. काय ते? अच्छा ते तिला म्हणत होते का? काका, ओ काका चालो बाय. चला बाय. चहा नाही चहा नाही पित आम्ही. चला बाय बाय. हे छान बनवलंय मावशीने ना, मला आवडलं अगं, सुंदर आहे. चला बाय बाय. गुड नाईट. गुड नाईट. लाईट नाही. चल खाली. ही मावशीची गाडी. मावशी ही पण तुमचीच गाडी आहे ना? ही पण मावशीचीच गाडी आहे आणि ही आमची गाडी आहे. बाहेर खूप वातावरण खूप छान आहे. इतकी थंड हवा सुटली बघ ना बायका. मम्मी मस्त राऊंड मारतात. चल मावशी परत येतात. तू ये आता. माझी मम्मी गेली शॉप मध्ये सामान आणायला. सामान म्हणजे काय, तिला आवळा पावडर घ्यायची होती तर ती आवळा पावडर आणायला गेली.
गाडी चालवताना काय व्हिडिओ घेतला नाही, कारण मम्मीच्या हातात फोन देणं चुकीचं आहे. ती आपली कुठेही कसंही धरेल आणि मग ते सगळं चुकून जाईल. त्यापेक्षा न दिलेलाच बरा. फोन डिरेक्टली डिक्कीत ठेवून दिला होता. आता 6:30 वाजले. 6:30 नाही वाजले, 6 वाजले. कंटाळा आलाय मला, खूप कंटाळा आलाय. मम्मी येईल आता 5 मिनिटात. चल ना पटकन, मला नाही यायचं. ती मला बोलते, मी जाऊन काय करू तिकडे. लोक माझ्या तोंडाकडे बघायला लागली, पोरगी व्हिडिओ काढते म्हणून. पोरी त्यांनी रिटर्न गेल्या. ऐक, मी कपडे चेंज केले आणि बसले जस्ट. फ्रीज मध्ये आईस्क्रीम ठेवलेली, फ्रीजर मध्ये आईस्क्रीम खाते. ही मँगोची आहे, मला केसर पिस्ता आवडते, पण जाऊ दे, आताची आहे ती खाते. ती जी केसर पिस्ता असते ना, त्याच्यात इतके ड्रायफ्रुट्स असतात, काय सांगू तुम्हाला. होती कोणाचं लक्षात याच्यात पटकन खाऊन टाकायची हो, म्हणजे कोणी बघत नाही. आजचा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सिरियसली सगळ्यांना थँक्यू सो मच. आणि प्लीज यार, तुम्ही कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मध्ये मध्ये स्किप नका करू, फास्ट फॉरवर्ड नका करू प्लीज. मला कळतं की तुम्ही लोक व्हिडिओ फास्ट फॉरवर्ड करताय, सो प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सगळ्यांना बाय बाय.